नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर 29 जून या दिवशी आहे वटपौर्णिमा, वार आहे सोमवार. तर या दिवशी आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे किंवा प्रत्येक स्त्री ही आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं आणि आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्ती व्हावी यासाठी या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. तर वडाच्या झाडाची पूजा करताना कुठल्या रंगाची साडी घालावी, कुठले रंग टाळावेत आणि आणखीन कुठले सौभाग्य अलंकार जे आपण आवर्जून घालावेत, पूजा कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर बघा, सोमवारी वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमा ही अगदी पहाटे 3 वाजल्यापासून पौर्णिमा तिथी सुरू होतीये. ती संपूर्ण दिवस आणि रात्री म्हणजे मंगळवारच्या पहाटे पौर्णिमा ही समाप्ती होतीये. त्याच्यामुळे आपल्याला संपूर्ण दिवस पौर्णिमा तिथी मिळतीये. तर या दिवशी आपल्याला अशा काही शुभ रंगाच्या साड्या या आपल्याला पूजेसाठी घालायचेत, जेणेकरून आपल्याला पूजेचं संपूर्ण फळ मिळेल. तर या दिवशी स्त्रिया संपूर्ण दिवस उपवास करतात. आता काही ठिकाणी फक्त पूजा होईपर्यंत उपवास करतात आणि नंतर उपवास सोडला जातो. तर आपल्याकडे जी प्रथा असेल त्या पद्धतीने आपल्याला उपवास करायचा आहे. पण आपण या दिवशी काही विशेष नियम आहेत, त्या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे. बघा, तर या दिवशी आपण छान आवरून वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतो. तर आपल्याला काही विशिष्ट रंगाच्या साड्या या दिवशी आवर्जून घालायचेत आणि असे काही विशिष्ट रंग आहेत की या रंगाच्या साड्या आपण आवर्जून या दिवशी टाळायचेत. तर बघा, या दिवशी आपल्याला जर शक्य झालं तर हिरव्या रंगाची साडी तुम्ही नक्कीच पूजेमध्ये घाला. आता हिरवा रंग हा प्रत्येक महिलेकडे हिरव्या रंगाची एक तरी साडी ही असतेच आणि हिरवा रंग हा शांततेचं प्रतीक आहे. जर तुमच्याकडे हिरव्या रंगाची साडी असेल तर नक्कीच तुम्ही हिरव्या रंगाची साडी घाला. हिरव्या रंगामुळे आपल्या नातं हे आणखीन घट्ट होण्यास मदत होते. हिरव्या रंग हा सौभाग्याचं प्रतीक आहे, सौभाग्य प्राप्ती होते. कारण प्रत्येक महिलेकडे हिरवा रंग हा असतोच. तर हिरवा किंवा पिवळा किंवा लाल या 3 रंगापैकी जो रंगाची साडी आपल्याकडे असेल त्या रंगाची साडी घालण्याचा प्रयत्न या दिवशी नक्कीच करा आणि अशा रंगाची साडी घालून आपल्याला पूजा करायची. आता जर या 3 रंगाच्या साड्या आपल्याकडे नसतील तर आपण गुलाबी, नारंगी किंवा केशरी किंवा पोपटी कलरची किंवा चॉकलेटी कलरची, मरून कलरची अशा रंगाच्या साड्या तुम्ही या दिवशी घालू शकता. जर तुमच्याकडे हिरवा, पिवळा किंवा लाल या 3 रंगांपैकी जर कुठल्या रंगाची साडी नसेल तर तुम्ही हे रंगही घालू शकता. इतर रंगही आहेत. तर असे काही रंग आहेत की ज्या रंगाच्या साड्या आपल्याला या दिवशी चुकूनही घालायच्या नाहीयेत. तर पहिला रंग म्हणजे काळ्या रंगाची साडी आपल्याला घालायची नाहीये किंवा काळ्या रंगाचं ब्लाऊज सुद्धा आपण घालू नये. पांढऱ्या रंगाची साडी आपल्याला चुकूनही घालायची नाहीये आणि राखाडी कलर म्हणजे जो अगदी काळ्या कलर सारखाच असतो त्या कलरची साडी सुद्धा आपण टाळावी. नंतर एकदम डार्क ब्ल्यू कलर की जो काळ्या रंगासारखाच दिसतो, तो डार्क ब्ल्यू कलरची जर तुमच्याकडे साडी असेल तर आपण ती सुद्धा वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करताना घालू नये. तर हे रंग सोडून आपण इतर रंगाच्या साड्या या पूजेसाठी वापरू शकतो. पण शक्यतो हिरवा, पिवळा किंवा लाल रंगाच्या साडी घालण्याचा प्रयत्न करा. आता हे झालं साडीचं. यानंतर आपल्याला या दिवशी आपल्या भांगामध्ये सिंदूर लावायचं आहे. आता तुम्ही वर्किंग असाल, ऑफिसला जाणारा असाल तरी या दिवशी तरी किमान तुम्ही आपल्या कपाळावर सिंदूर लावायचं आहे, टिकली लावायची आहे आणि पूजा करण्याआधी आपल्याला स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. बघा, सगळ्यात मौल्यवान काय असेल सौभाग्यवती स्त्रीचं तर ते हळदी कुंकू आहे. त्यामुळे आपण स्वतःला हळदी कुंकू लावून मगच आपण पूजा करायची आहे. आपल्या गळ्यामध्ये मंगळसूत्र असावं. मंगळसूत्र ही आपल्या लग्न झालेल्या प्रत्येक स्त्रीची ही खूण आहे आणि त्या मंगळसूत्रामध्ये किमान थोडेफार काळे मणी असावेत. काही वेळेला फक्त सोन्याची चैन असते, एक पेंडन असतं आणि एखादाच काळा मणी असतो. तर अशी चूक आपल्याला करायची नाही. तर आपल्या मंगळसूत्र आहे त्याच्यामध्ये काळे मणी असावेत असं मंगळसूत्र आपल्याला घालायचं आहे. नंतर हातामध्ये आवर्जून आपल्याला हिरव्याच कलरच्या बांगड्या घालायच्या आहेत. बघा, प्रयत्न करा की या दिवशी किमान एक तरी हिरवी बांगडी तुम्ही घालाल किंवा पूजा करून येईपर्यंत आपण थोड्याशा हिरव्या बांगड्या घालाव्यात आणि नंतर त्या तुम्ही काढून ठेवल्या तरी चालतील. पण या दिवशी हिरव्या बांगड्या घाला, कारण हिरवी बांगडी ही सौभाग्याचं प्रतीक आहे. तर तुम्ही इतर साडीवर मॅचिंग बांगड्या जरी घालणार असाल तरी हिरवी बांगडी नक्की घालण्याचा प्रयत्न करा. आता आपल्या पायामध्ये जोडवे आणि पैंजण असावं. बघा, जोडवे सुद्धा प्रत्येक स्त्रीच्या, सौभाग्यवती स्त्रीच्या पायामध्ये असावेत
आणि पैंजण पण आपण पायामध्ये घालावं. आता या दिवशी छोटीशी का होईना पण आपल्याला आदल्या दिवशीच मेहंदी लावायची हाताला. तर अशा काही बेसिक अलंकार आहेत. त्याच्यानंतर तुम्ही नाकामध्ये नथ घालू शकता. इतर अलंकार असतील तर ते तुम्ही घाला. आपण एक गजरा केसांमध्ये माळू शकतो. तर असे छान आवरून आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची असते आणि वडाला प्रार्थना करायची असते. आपण जेव्हा प्रदक्षिणा घालतो तेव्हा माझ्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होऊ दे आणि मला अखंड सौभाग्य प्राप्ती होऊ देत. तर अशा पद्धतीने आपल्याला या काही नियमांचं पालन करायचं आहे. आता या दिवशी आपल्या घरामध्ये वादविवाद होतील असं काही वर्तन आपण करू नये. आणि जर आपल्याला या दिवशी साडी घालणं शक्य नाही झालं तर तुम्ही ड्रेसही घालू शकता. पण ड्रेस घालताना पण आपण पिवळ्या किंवा हिरवा किंवा लाल कलर याच रंगाचे ड्रेस घालावेत. पांढरा, काळा किंवा अगदी डार्क निळा कलर तर हे कलर आपण टाळावेत. तर अशा पद्धतीने आपण छान वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. तर ही छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.